गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्याने आता खळबळ उडाली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला असून लष्कर-ए-जिहादी या संघटनेचे 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा यावेळी करण्यात आला। त्यामध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आले असल्याचा दावा करण्यात आलाय। या बॉम्बस्फोटांमध्ये 400 किलो RDXचा वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो। या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडलेत। नंदकिशोर, आपण पाहतोय की खरं तर उद्या गणेशोत्सवाचा एक मोठा दिवस आहे। अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी महाराष्ट्रातून भाविक गणेश भक्त हे मुंबईत दाखल होतात। मात्र त्याच दरम्यान आता बॉम्बस्फोटाची धमकी सुद्धा त्या प्रकारचा अज्ञात मेसेज आलाय। काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? उद्या गणेश विसर्जन होईल। मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभरातून मोठमोठ्या संख्येने जे लोक आहेत ते मुंबईत दाखल होतील। लाखोंच्या संख्येनं खरं तर गर्दी मुंबईच्या रस्त्यावरती होईल आणि त्याच निमित्तानं जर पाहायला गेलं तर हा मेसेज आता तर महत्त्वाचा वाटू लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास 400 किलो RDX आहेत, त्याचे जवळपास 34 बॉम्ब आहेत। ते 34 बॉम्ब 34 गाड्यांमध्ये ठेवले गेले आहेत असा एकंदरीत जो दावा आहे तो वाहतूक पोलिसांना, मुंबईच्या वाहतूक पोलिसांना जो प्राप्त झालेला आहे त्या व्हॉट्सअपला प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून आता मुंबई पोलीस जे अलर्ट मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या गिरगाव चौपाटी या संपूर्ण परिसरात आहे आणि या संपूर्ण जर परिसरात पाहायला गेलं तर याच ठिकाणी जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात त्यांचे विसर्जन होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वेगवेगळी जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। जवळपास 2 ते 3 मोठमोठे जे कक्ष आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि आपण समोर बघतोय जे टेहाळणी करण्यासाठी जे उंच बुरुज उभारले जातात मुंबई पोलिसांकडून ते सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 14 पाकिस्तानी जे लष्कर-ए-जिहादी पाकिस्तानी संघटना आहे, दहशतवादी संघटना आहे, त्यातले पाकिस्तानातले जवळपास 14 पाकिस्तानी दहशतवादी हे भारतात घुसल्याचा सुद्धा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक अलर्ट मोडवरती पोलीस आलेले आपल्याला पाहायला मिळते। त्या संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर कुठल्याही गाडीला आतमध्ये परवानगी दिली जात नाही। जे सार्वजनिक गणेश आहेत, गणेश विसर्जनासाठी जे आलेले बाप्पा आहेत त्यांच्या गाडींनाच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण जर मुंबईचा परिसराचा विचार करता वाहतूक पोलिसांकडून सुद्धा जर पाहायला गेलं तर वेगवेगळे जे सुरक्षा वाहतुकीचे जे नियम आहेत ते सुद्धा घालून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण जो मिरवणुकीचा रस्ता आहे किंवा लालबागचा परिसर ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते, गिरगावचा परिसर ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते त्या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर कोणतीही गाडी पार्किंगला किंवा जिथे पार्किंग मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी सुद्धा तपासून पार्किंग लावण्याचे सुद्धा आदेश जे आहेत ते मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि पोलीस सुरक्षा सुद्धा कुठेतरी कडकोट केलेली आपल्याला पाहायला मिळते। 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 DCP आणि 61 ECP सोबतच नंदकिशोर, आपला मुद्दा लक्षात आला। या संदर्भात ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप धन्यवाद। दरम्यान मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर मुंबई पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया। जो महत्त्वाचे चौपाटीचे ठिकाण आहे तिकडे BMC आणि जो व्हॉलेंटियर्स यांचा सहकार्याने BMCची मदतीने जो प्लेट्स टाकणे, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, लाईफ गार्ड, तराफे, क्रेन्स याचं नियोजन केलेले आहे। 12 ॲडिशनल CP, त्यानंतर 40 चे जवळ DCP आणि 61 ACP दर्जाचे अधिकारी आम्ही लावलेले आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बीट मार्शल आणि मोबाईल यांचा एक सिस्टम व्यवस्थितपणे क्रियान्वित आहे। त्यामध्ये 400चे आसपास त्यामध्ये पेट्रोलिंग व्हॅन आणि 350 बीट मार्शल ते पण उद्या सुसज्जित राहतील।